सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन मेडिकल सुप्रिंटेंडेंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? राहुल DYSP राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? DYSP राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर, मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2 हजार पोलिस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले, इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला, आपण काय उपयोग आहे? तुमचे सगळे बंदोबस्त लावावा लागणार ना. कायदा सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? मला सांगा, आम्ही करायचं नाही का ते कायदा सुव्यवस्था मेंटेन करायसाठी? तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात थांबले होते. व्हिडिओ फुटेज आहे साहेब. मी गर्दीचं नियोजन गावाला जाऊन आलो, या वडिलांच्या कवडगावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही. कसे आले? DYSP राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PA सुनील महाडिक 1 आणि 2 PA शिंदे आणि नागटिळ या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार, कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? मॅडम, मी तपासाबाबतच्या ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या अनुषंगाने मी पुढचा व्यवस्थित तपास करतो. जी हँडरायटिंग आहे ती तिची नाहीये, त्या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी. आमची मागणी हीच आहे, जो तिने 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलंय की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर आज पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिलेत. 19 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती, पाटील, जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे, पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे. हा आमचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचे की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाले. लोकांची तशी जबाब नोंदवूयात. मी ऑलरेडी तुम्हाला 2-3दा स्वतःही फोन केला होता, परवाही बोललो होतो, पण तुम्ही स्टेटमेंट दिले नाही. माझं म्हणणं आहे आजही स्टेटमेंट द्या, मी आजही नोंदवून. ऐका सर, तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय. मुळात जे डिपार्टमेंट मधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे, आमचा संशय आहे, ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत, जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ आहे? अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही ना. तपास 8 दिवस झाले, तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे, तपास बंद झालेला नाही ना मॅडम. म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे, अजून या स्टेजवर 8 दिवस आपण तपासावरती बोलणं योग्य नाही. आपल्याला वारंवार तीच विनंती